त्या दोघांकडे पाहतो. ते काहीतरी चर्चा करत असतात. नक्कीच ते पुन्हा प्रयत्न करतील. त्या आधीहून इथून निघायलाच हवे. राजेश हाच विचार करून तिथेच ठेवलेली आपली बॅग उचलतो आणि इतर कुठेही न बघता वेड्यासारखा बाहेर पळायला लागतो. ते दोघेही भयानक चित्कार करत त्याच्या मागे धावत येतात. राजेश कसाबसा जीव वाचवत सरळ रस्त्याकडे धावतो. रस्त्यावर पोहोचून मागे वळून पाहतो तर त्याला ते दोघे खूपच भयानक रूपात दरवाजाच्या आतून त्याच्याकडे रागाने बघून गुरगुरताना दिसतात. आणि तो संध्याकाळी रोषणाईने चमकणारा वाडा आता पूर्णपणे पडझड झालेल्या जीर्ण वाड्यासारखा दिसत असतो. राजेश श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तचा जयघोष करत त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकत अंधाऱ्या रस्त्यावरून पुढे निघून जातो. सावज हातातून निसटले हे निश्चित झाल्यामुळे इकडे त्या पडक्या वाड्यामध्ये तुला सांगितले होते ना, मागच्या वेळच्या शिकारीचे रक्त आपण दोघे मिळून पिऊ, पण तू मलाच सर्व प्यायला सांगितले. तू बघ बरं कसा झाला आहेस. आता हा पण सटकला हातातून. पुढचा कधी येतो काय माहित. मागच्या कित्येक शतकात अशी वेळ आली नव्हती कधी. आपण ही जागा सोडायला हवी. आता तर उद्या आपल्याला खायला पण काहीच नाही. मागच्या शिकारीचा उरलेला रस्सा आजच त्याला खाऊ घातला होता. ते दोन अतृप्त आत्मे भांडत असतात. बाहेर वाडा परत एकदा नवीन सावजाच्या शोधासाठी सज्ज झाल्यासारखा रूप पालटून लखलखाय लागलेला असतो. कथा वाचल्यावर कशी वाटली याचा अभिप्राय नक्की द्या.